ऑक्टोबर महिन्यातली पौर्णिमा आहे ही आणि पाली भाषामध्ये या पौर्णिमेला आसोजो मासो असं म्हणल्या जाते। ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे। भगवान बुद्धाला विशाखाने भोजनदान देण्यासाठी तिच्या दासीला पाठवले होते आणि त्या दिवशी तिची दासी धावत धावत रामग्राममध्ये पोहोचली होती। तिथे भोजनदान सांगण्यासाठी भिक्षूंना सांगण्यासाठी गेली होती। त्या दिवशी धो पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये भिक्षू लोकांकडे एकच वस्त्र होतं। दुसरं वस्त्र नसल्यामुळे अंगावरले वस्त्र आणि संघाटी सगळं त्यांनी काढून संघारामामध्ये ठेवलेले होते आणि पावसाचे पाणी ते अंगावर झेलत होते। ते सगळा काही प्रकार बघितला विशाखाच्या दासीने आणि ती परत गेली आणि त्यांना सांगू लागली की तिथे मला असं वाटत नाही की तिथे भिक्षू संघ आहे। मला असं वाटतंय की कोणीतरी तिथे साधू आहेत आणि ते नग्न अवस्थेमध्ये आहेत। पण विशाखा खूप हुशार होती आणि तिने ते सगळा परिसर बघितला आणि ती म्हणाली समजून गेली की हे भिक्षू संघच आहे, त्यांच्याकडे दुसरं काही चिवर नसेल। मग सकाळी ज्या वेळेस भिक्षू संघ भगवान बुद्धासोबत आले आणि भोजन झाल्याच्या नंतर तिने भगवंतास 8 वर मागितले। भगवंत म्हणाले, हे विशाखा, हे 8 वर कोणते आहेत? मला कळल्याशिवाय मी तुला होकार देणार नाही। तरी पण तिने हट्ट धरला आणि म्हणाली, भगवंता, असे काही अवघड नाहीत, तुम्ही हे 8 वर मला द्या। भगवंताने ऐकून म्हणले ठीक आहे। मग तेव्हापासून भिक्षू संघास दुसरं चिवर आणि तिने दुसरं मागितलं आजारी भिक्षू असलेले त्यांना औषध, त्यांना रोजचं भोजन मी जिवंत आहे तोपर्यंत देईन मी आणि रोजचं भोजन देण्याची अनुमती द्या। आजारी भिक्षूंना औषध देण्याची द्या, गरम कपडे देण्याची द्या, भिक्षूंना चप्पल म्हणजे सगळ्या सुखसुविधा देण्याची। असे विशाखाने त्या काळात ज्या जरुरी वाटल्या त्या तिने मागून घेतल्या, भगवंताकडून आज्ञा मागितली आणि भगवंतानी तिला ती आज्ञा प्रदान केली। त्याच्यामध्ये औषधं, गोळ्या आणि वस्त्र, काही गरम उलनचे कपडे, भोजनदान आणि आजारी भिक्षू असतील तर त्यांना रोज भोजन घेण्याची अनुमती अशी विशाखाने भगवंतास विनंती करून मागितली आणि भगवंतानी ती विनंती मान्य करून सर्व भिक्षू संघास आणि विशाखास आशीर्वाद दिला। अशी ही अग्रेसर भिक्षुणी झाली, भगवंताची दानामध्ये अग्रेसर झाली। अशी विशाखा दान करणारी पहिली महिला बौद्ध आणि धम्म ह्या ग्रंथामध्ये ती ठरलेली आहे। दानाने माणसाला खूप काही आनंद मिळतो, त्या आनंदाचं काही मोल होऊ शकत नाही, कारण त्या आनंदाने आपल्या घरामध्ये खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं। प्रत्येक वर्षावासामध्ये भिक्षू संघास भोजनदान दिलं पाहिजे आणि भिक्षू संघास बोलवलं पाहिजे आपल्या घरी। किमान नाही जास्त भिक्षू भेटले तर एका तरी भिक्षूंना भोजनदान 3 वेळेस दिलं पाहिजे। या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे, कारण वर्षावासातली खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे ही। 3 महिने झाल्याच्या नंतर हा वर्षावास येतो आणि वर्षावास समाप्त ज्यावेळेस होतो ती आश्विनी पौर्णिमा आहे। या पौर्णिमेच्या नंतर सर्व भिक्षुगण बौद्ध भगवंतास भेटण्यासाठी रांग लागते आणि आशीर्वाद घेऊन
ते सर्व भिक्षू संघ जिकडे तिकडे जातो, कारण भगवंतास आशीर्वाद घेऊन सर्वांना सर्व भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा भ्रमण करण्यासाठी समन संघ, भिक्खू संघ हे सर्व जातात.